करवीर तालुक्यातील 118 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत कसबा बावडा इथल्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, नायब तहसीलदार विजय जाधव आणि प्रभारी प्रांताधिकारी प्रशांत चौगले यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. यामध्ये 73 ग्रामपंचायतीमधील 34 ठिकाणी सर्वसाधारण तर 33 ठिकाणी महिला राज असणार आहे. 15 ग्रामपंचायतींवर ओबीसी सर्वसाधारण तर 16 ग्रामपंचायतींवर ओबीसी महिला आरक्षण आहे. सांगवडे ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जाती सर्वसाधारण वर्गासाठी 9 ग्रामपंचायती तर 10 ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहेत. तालुक्यातील मुळशिंगी, हिरवडे, खुपिरे, वाकरे, शिये, निगवे खालसा, निगवे दुमाला, सांगरूळ, कोगे, चुये, कावणे, भामटे, हसूर दुमाला आदी ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदाचं आरक्षण निश्चित झालंय. तर शिरोली दुमाला, वरणगे, मोरेवाडी, कोपार्डे, कसबा बीड, गोकुळ शिरगाव आदी ग्रामपंचायतीवर महिला राज असणार आहे. शिंगणापूर, वडणगे, आमशी, कुडित्रे, वळिवडे, कांडगाव या गावात ओबीसी सर्वसाधारण आरक्षण निश्चित झालंय. तर ओबीसी महिलांसाठी पाचगाव, प्रयाग चिखली, भुयेवाडी, परिते, नागाव, पाडळी खुर्द या ग्रामपंचायती आरक्षित झाल्यात. अनुसूचित जाती महिला वर्गासाठी उचगाव, हणमंतवाडी, नागदेववाडी ग्रामपंचायती आरक्षित आहेत. अनुसूचित प्रवर्गासाठी वसगडे, जठारवाडी, साबळेवाडी आदी ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलंय. आजरा तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची आज सोडत जाहीर झाली. यामध्ये 23 ठिकाणी सर्वसाधारण पुरुष तर 37 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. शिरोळ तालुक्यात 52 ग्रामपंचायती सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया आज तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये झाली. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर उपस्थित होते. सुरुवातीला अनुसूचित जातींचं आरक्षण निश्चित झालं. अनुसूचित जातीसाठी बोबनाळ, अब्दुल्लाट, अर्जुनवाड, अक्कीवाट, शिरटी तर अनुसूचित जाती महिलांसाठी राजापूरवाडी, शिवनाकवाडी, लाटवाडी, उदगाव, टाकवडे ही गावं निश्चित झाली. अनुसूचित जमातीसाठी 1995 पासून आरक्षण न पडलेलं आगर, टाकळीवाडी या 2 गावांपैकी अनुसूचित जमाती महिलेसाठी आगर हे गाव चिठ्ठीद्वारे काढण्यात आलं. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणात हेरवाड, जैनापूर, उमळवाड, तेरवाड, राजापूर, घालवाड, जुनेतवाड तर महिलांमध्ये दत्तवाड, औरवाड, नवे दानवाड, यड्राव, बस्तवाड, आलास, संभाजीपूर या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या. खुल्या सर्वसाधारण प्रवर्ग महिलांमध्ये कवठेसार, कोथळी, कुटवाड, नांदणी, शिरढोण, शेडशाळ, गणेशवाडी, कोंडिग्रे, हरोली, शिरदवाड, जांभळी, नृसिंहवाडी, खिद्रापूर तर सर्वसाधारणमध्ये चिंचवाड, कानवाड, तमदलगे, हसूर, धरणगुत्ती, कवठेगुलंद, घोसरवाड, दानोळी, निमशिरगाव, चिपरी, मजरेवाडी, गौरवाड, टाकळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील 2025 ते 2030 पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीनं चिठ्ठ्या टाकून तहसीलदार माधवी शिंदे यांनी आरक्षण निश्चित केलं. सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आणि महिला सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आलं. 111 ग्रामपंचायतीत सरपंच पदापैकी अनुसूचित जातीसाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 30, सर्वसाधारण करता 65 अशा एकूण 111 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत झाली. त्यापैकी महिलांसाठी 50% आरक्षण निश्चित केलं. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित 16 पैकी अनुसूचित जमाती महिलांसाठी 8, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित 30 पैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 15 आणि सर्वसाधारण प्रवर्गामध्ये 65 पैकी सर्वसाधारण महिला 33 अशा प्रकारे सरपंच पदाचं आरक्षण सोडत पद्धतीनं चिठ्ठ्या टाकून निश्चित केलं. यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी यांच्यासह तालुक्यातून आलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी तहसीलदार अनिता देशमुख यांनी जाहीर केलं.
या आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये प्रस्थापित पुढाऱ्यांना केवळ औपचारिक राजकारणापुरतं मर्यादित राहावं लागणार आहे. काही ठिकाणी नव्या उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी चुरस तीव्र झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला अशा विविध गटांना संधी देण्यात आलेल्या या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी नवीन नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. विशेषतः राधानगरी, कसबा वाळवे, तळाशी, तुरंबे, कसबा तारळे, सरवडे आदी गावांमध्ये सरपंच पदाचं आरक्षण बदलल्यामुळं स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची हालचाल सुरू झाली असून जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींपैकी अनेक ठिकाणी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली असून अनेक प्रस्थापित नेत्यांना याचा धक्का बसलाय. कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. कागल इथल्या बहुउद्देशीय सभागृहात तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 12, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 49 गावांमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आलं. विशेष म्हणजे एकूण 41 गावात सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झालंय. या आरक्षण सोडतीवेळी निवासी नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी बर्गे, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, दिगंबर कांबळे, रीमा बाटुंगे, मनोजकुमार भोजे, अमित लाटे, दीपक पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील 61 गावांमधील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली. तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी ही सोडत जाहीर केली. 6 वर्षीय सैफ इरफान शेख याच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती स्त्री 7, अनुसूचित जाती 6, अनुसूचित जमाती स्त्री 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 8, नागरिकांचा मागास प्रवर्ग 6, सर्वसाधारण 15 आणि सर्वसाधारण स्त्री 16 जागा आरक्षित झाल्या. यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी उपस्थित होते.